बघा आपल्या बघायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट मधलं, बरोबर. हे खालचं काय आहे देठ, बरोबर, ज्याला काय म्हणतो आपण पेडिसेल म्हणतो, त्या खालच्या देठाला. आता इथून पुढचा जो भाग आहे तो कशाचा आहे, कॅलिक्सचा. कशाचा आहे, कॅलिक्सचा. परत त्याच्यानंतर हे जे आहे या काय झाल्या पाकळ्या, ठीक आहे, काय झाल्या पाकळ्या. या ज्या आहेत त्या पाकळ्या, म्हणजे मोठ्या फुलामध्ये हा जो भाग दिसतो तो कशाचा आहे, पाकळ्या. हा खालचा देठ. हे जे आहे ते काय झालं, कॅलिक्स, सिपल्स त्याला म्हणतो, बरोबर. आता आपण याच्यातला मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट बघूया. त्याच्यामध्ये आपण फिलामेंट, अँथर बघणार आहोत. हा ठीक आहे, अँड्रोसियम मधला काय केलं मी, हे अशा पद्धतीचं आपण काय केलं, मग टूल घेतलं होतं, बरोबर. त्या पाकळ्या हळूहळू काढल्या. हा पाकळ्यांचा भाग. अशा पाकळ्या काढत असताना अशा पद्धतीचा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट दिसतो. हा जो आहे तो कशाचा आहे, हे जे वरचं आहे हे वरचं, हे बियासारखं दिसतं वरचं, ते अँथर आहे. आणि हे खालचं जे आहे हा वरचा जो आहे तो काय आहे, अँथर आहे. हा झाला मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आता पुढं आला हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, बरोबर. आता आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट बघूया. आता मधलं जे आहे ज्याच्या टोकावरती लाल दिसतं, फक्त लाल, हे जे आहे ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. याच्यामध्ये वरती दिले बघा, हे वरचा जे भाग आहे हा भाग काय आहे, स्टिग्मा, बरोबर. ही जी आहे ती काय आहे, स्टायलाइन, बरोबर. आणि हा जो पूर्ण भाग आहे तो कशाचा आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचा आहे. काय होतं, आता ही कळी आहे, ह्या कळीचं रूपांतर असं होणार, बरोबर. हे ज्यावेळेस अशी उमलाला चालू होते त्यावेळेस यातलं जे फिलामेंट आहे, म्हणजे याच्या आतलं जे अँथर वगैरे आहे, म्हणजे जे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे ना, हे कशावरती पडतं, तर जे मधलं मागाशी दाखवलं ना फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, त्याचं ओपन होत असताना या फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट वरती काय होतं, पडतं. म्हणजे कुठलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, या फुलामधलं हे जे पूर्ण आहे ना हे काय आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. म्हणजे हा काय झाला, गायनोसियमचा पार्ट झाला, बरोबर. आता याच्यामध्ये ज्या वेळेस हे जे आहे हे फिलामेंट आहे, या फिलामेंटच्या आतमध्ये ज्यावेळेस दाणे पूर्ण याच्यावरती, याच्या टोकावरती पडतात, याच्या टोकावरती पडल्यानंतर त्या ठिकाणी फर्टिलायझेशनची क्रिया घडून येते, बरोबर. मग कुठं घडणार, आता याच्या ज्या ओव्हरी आहेत त्या कुठं असणार आहेत, ओव्हरी इथं खाली असणार, कुठं असणार आहे, इथं. फुलाचा अंडाशयाचा भाग हा, ठीक आहे. मग या इथून ह्या वरच्या टोकापासून काय होतं, ते ज्या बिया आहेत ह्या वरच्या टोकातून पुढे जाणार, इथपर्यंत पोहोचणार, ठीक आहे. ही त्याची फर्टिलायझेशनची क्रिया कशी बघूया. इथं आहे मोठं फुल, याच्या पूर्ण पाकळ्या काढून घेतल्या, एखादं कर्कटक किंवा पिल्ले असेल तर या ठिकाणी आल्या ओरी, बरोबर का, ह्या ओरी. कुठून इकडे या, तुम्हाला ओरी दाखवू, मोबाईल जवळ घ्या, किती घ्या, इथे जसं दाखवले ना ओरीचा भाग, तसा काय याच्यामध्ये दिसणार आहे तुम्हाला, ठीक आहे. हा ओरीचा भाग, ओरी काढून दाखवतो तुम्हाला, दिसल्या का ओरी, ह्या ज्या आहेत त्या काय आहेत, ओरी आहेत, दिसल्या, ह्या दिसल्या ओरी, बरोबर का. ह्या ज्या आहेत त्या काय झाल्या, या जास्वंदाच्या फुलामधल्या ओरी. या ठिकाणी फिलामेंट पडणं आणि याच्या आतून पोकळी असते, पोकळी नळी असते, ते इथून कुठपर्यंत येतं, इथपर्यंत येतं आणि रिप्रोडक्शन क्रिया सुरू होते, फर्टिलायझेशनची प्रक्रिया चालू होते. आता इथली पोकळी दाखवली तुम्हाला,
जसं आपल्या शिरा असतात त्या पद्धतीने हे काय असणार, पोकळी असणार. याच्या आतमध्ये पण पोकळी असणार. आला हा इथून म्हणजे इथपासून सुरू झालेला प्रवास हा कुठपर्यंत, कुठे येऊन थांबतो, इथे येऊन थांबतो. ठीक आहे. आणि या त्याच्या ओरी फुल व्यवस्थित मध्ये दिसते बघा, ओरी आहेत का. ओरी. ठीक आहे. हा झाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आणि याच्यामधला हा झाला मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ठीक आहे, कळलं.